आता सुरुवात करूया। सुरुवातीला एक मोठी बातमी। राजकीय पक्षांमधील घराणेशाहीवर बोट ठेवत इतर पक्षांप्रमाणे भाजपमध्ये घराणेशाही चालत नाही असं मंत्री गिरीश महाजनांनी म्हटलंय। याच मुद्द्यावरून त्यांनी काँग्रेस, शरद पवारांची राष्ट्रवादी आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेवर जोरदार टीका केली आहे। तर महाविद्यालयामध्ये असताना हाणामाऱ्या केल्याचीही कबुली मंत्री गिरीश महाजन यांनी दिली। मालेगाव इथे बंडू काका बच्छाव यांच्या भाजप प्रवेश सोहळ्यादरम्यानच्या कार्यक्रमात ते बोलत होते। याच कार्यक्रमात हेलिकॉप्टरमध्ये बिघाड झाला, मात्र आपला जीव थोडक्यात कसा बचावला याचा किस्साही त्यांनी सांगितला। हे फक्त भारतीय जनता पक्षामध्येच होऊ शकतं। इथे परिवारवाद नाहीये की माझे आजोबा काय होते, माझे वडील काय होते, मग पंडित जवाहरलाल नेहरू होते, मग इंदिरा गांधी होत्या, मग राजीव गांधी होते, मग सोनिया गांधी होत्या, मग राहुल गांधी आले। हे असं इथे नाहीये। त्याकडे पवार साहेबांसारखा पण नाहीये। पवार साहेब आहेत, मग आमच्या ताई आहेत, प्रियंका कुठल्या ताई, सुप्रिया ताई आहेत, असं इथे नाहीये। इकडे ठाकरेंकडे बाळासाहेब होते, स्वर्गीय आमचे नेते, नंतर उद्धवजी आलेत, नंतर छोटे राजकुमार आलेत, चालले 3-4 पिढ्या। तुमचं काम असो नसो, पण तुम्ही त्या घरातले आहात ना, मग तुम्ही खूप मोठे आहात। बाकी काम करणारे, झिरणारे, मरणारे कार्यकर्ते बाजूला, त्याचं वय 80 झालं, पण त्यांना ते पद नाही, पण पद मात्र आमच्या घरच्या लोकांना। सगळ्या ठिकाणी परिवारवाद। मी, माझा पोरगा, माझी पोरगी, माझा जावई, माझी सून, याशिवाय दुसरीकडे काही नाही। पण भारतीय जनता पक्षाचा एक पक्ष आहे की यामध्ये परिवारवादाला थाराच नाही। आपल्या कर्तृत्वाने, आपल्या नेतृत्वाने जो मोठा होईल तो सगळ्यात मोठ्या पदावर जाऊन बसेल। आणि म्हणून मोदीजीसारखा एक नेता आज आमच्या देशाचा पंतप्रधान झालेला आहे। पिंपळगावला जायचं होतं, ओझरला जायचं होतं, हेलिकॉप्टरने मला तिथे सोडलं, तिथून एअरपोर्टवर आलो मी ओझरला, आणि येता येताच कॅप्टनने आम्हाला सांगितलं की त्या फॅनमध्ये काही ऑइल असतं त्याच्या, तर ते गळायला लागलेलं आहे। मी म्हटलं का खाली उतरल्यावर सांगितलं तर वरती काय सांगतोय? मला कळलं नाही, बोलला मला मागे बोल सांगतोय की साहेब ऑइल म्हटलंय बाबा खाली उतरू कुठेतरी शेतामध्ये जायचं। आणि कसे वसे आम्ही खाली उतरलो, नंतर मग सगळा प्रवास आमचा बाय रोड झाला। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये एक मोठा कट सुरू आहे असा सनसनाटी आरोप शिवसेना नेते दीपक केसरकर यांनी केलाय। जिल्ह्यामध्ये मोठा कट सुरू असून काहींना नारायण राणेंचं महत्त्व संपवायचंय असा मोठा आरोपही त्यांनी केला। दरम्यान ज्या नारायण राणेंनी या ठिकाणी लोकांच्या मनात अधिराज्य घडवलं ते राणेसाहेब निवडणुकीच्या तोंडावर प्रचारात कुठे दिसत आहेत का असा सवालही त्यांनी उपस्थित केला। तसंच सध्याच्या निवडणुकीत त्यांना वाटत होतं की महायुती झाली पाहिजे, पण त्यांना विश्वासात न घेतल्याचा आरोपही केसरकर यांनी केलाय। तसंच एवढ्या मोठ्या माणसाचा अपमान करताना काही वाटलं नाही असे खडेबोल देखील केसरकर यांनी सुनावलेत। त्यामुळे केसरकरांचा रोख नेमका कुणाकडे आहे हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। आज एक मोठा कट या जिल्ह्यामध्ये चालू आहे। त्यांना राणेसाहेबांचं महत्त्व संपवायचं आहे। राणेसाहेबांनी या जिल्ह्याच्या लोकांच्या मनावर अधिराज्य घडवलं। आज ते राणेसाहेब तुम्हाला दिसतात का कुठल्या ह्या निवडणुकीच्या प्रचारात? दिसत नाही, कारण त्यांचं महत्त्व, त्यांना वाटत होतं की महायुती झाली पाहिजे, त्यांना विश्वासात नाही घेतलं। एवढ्या मोठ्या माणसाचा, एवढ्या मोठ्या आमच्या खासदारांचा अपमान करताना काय वाटला नाही। एवढ्या मोठ्या लढती आलेली होती, अनेक लोक पराभूत झाली महाराष्ट्रामध्ये, पण तुम्ही प्रेमाने खासदार नारायण राणे साहेबांना निवडून दिला, आपल्या दादांना निवडून दिला, हे तुमचं प्रेम आहे। नाना पटोले यांनी मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंवर आगपाखड केली आहे। नाना पटोलेंनी बावनकुळेंचा एकेरी उल्लेख करत पातळी सोडून टीका केली आहे। भाजप नेते आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे गोंदिया दौऱ्यावर निवडणुकीच्या प्रचारासाठी आले असता घरांचे पट्टे मिळवण्यासाठी भाजपला सहकार्य करावं लागेल असं म्हणाले होते। तर यावर नाना पटोले यांनी बावनकुळेंवर टीका केली आहे। यहाँ एक मंत्री आया था बावनकुळे, वो बोल रहा था कि तुमने हमको चुन के नहीं दिया तो पट्टे नहीं देंगे, तो तेरा बाप का राज है। अरे मुख्यमंत्री और मंत्री भी जेल में गए, पिसिंग पिसिंग पिसिंग। ये कौन से खेत का मूल्य है? बेईमानी से चुन के आया और यहाँ पे लोगों को धमकाता है। हमारे गोंदिया के लोग किसी के धमकाने से डरते क्या? मैं वादा करता हूं तुमको पट्टे देने का,
मैं 100% घर पुल बना के देने का वादा करता हूं आपको। मैं आप लोगों को कहता हूं, वो क्या सही कैसे मरवाना मेरे को पता है, हमारा जूनियर है वो, लेकिन वो इतना आके भूख मार के गया, यहाँ पे डरा के गया। गोंदिया वाले डरते नहीं है, डरवाते हैं। हम टाइगर है, टाइगर्स है, शेर है हम लोग।